ती नाटकात नंतर वापरायची, आता कशाला आणली? अगं बाई हो, कोणी आहे का रे तिकडे? झालं. आता ऐक, प्रेक्षक खोळंबल्या, नाटकाला पटकन सुरुवात करायला पाहिजे. अहो पण असं कसं? नांदी कुठे झाली अजून? कमाल करते बाई, प्रायोगिक नाटकाचा प्रयोग करतोय आपण. अगं इरफान मुजावर सरांनी किती नाटकं लिहिली, त्यातलं एक आपल्या वाट्याला आलं आणि त्याचा प्रयोग करतोय आपण. अहो पण म्हणून काय झालं? नाटकात नांदी नको? शंकराच्या पुढ्यात जसा नंदी, तशी नाटकात आधी नांदी. आईला बरं जमतं तुम्हाला. शंकराच्या पुढ्यात जसा नंदी, तशी तुला नाही, त्यांना म्हटलंय मी, केंद्र सरांच्या शिबिरात गेली की तुला बी जमत. आणि आता ऐक, नांदी वगैरे नाही म्हणलं ना तरी काय बिघडत नाही. अहो असं कसं? अगं आपल्या पोरांनी काहीतरी नवीन कंपोज केलंय, ते आधी सुरू करू. छे छे, जुन्या परंपरा वगैरे काही आहेत की नाही? प्रायोगिक नाटक आहे, त्यात प्रयोग व्हायला पाहिजे. नाही नाही नाही, आता मला प्रायोगिक पटत नाटक नाही. आपलं नाही हो, आहे. काय चाललंय? प्रयोग नाही म्हटलं. आता पुढे मला बोलवलं येतात क्या आठवी. अहो ऐका ना, इथे तरी पण काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय हो. मी तर बरोबर चाललो होते. नाही 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 नाही, ते तुमचं चुकलंच आणि हेही जरा चुकलंच. मी काय म्हणते, तुम्ही ती तिच्याबद्दल बोलता ना नेहमी. मी कुठं कोणाबद्दल नाही नाही. अहो असं काय करता तुम्ही? नेहमी तिच्याबद्दल बोलत असता बघा. ती अगं तू सोडून दुसरी कोणती आले, कुठं काय नाही म्हणा. नाही असं नव्हे, पण तुम्ही तिच्याबद्दल म्हणता ना, शिव पार्वती गजानना रंग भरू दे. नसल पाठणं तर असं जगा पाठोपाठ पुढं जा. असं कसं आहे ना पाठ? अरे म्हणा रे. देव देवतांचे दिवस संपले. आता आपल्या देशात धर्मनिरपेक्ष राज्य व्यवस्था आहे. देवदेवतांची नावं जर नाटकात घेतली तर अल्पसंख्याकांच्या भावना दुखायतील. अहो असं कसं? काही जुन्या परंपरा वगैरे आहेत की नाही? मला सांगा तुम्ही, या नांदीला काही सबस्टिट्यूट वगैरे आहे की नाही या तुमच्या नाटकात? सबस्टिट्यूट? नांदीला सबस्टिट्यूट? आयडिया 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 कसली हो? आपण असं करूया. कसं करूया? आपण असं करूया की आता कसं करूया? आपण ना असं करूया. घंटा पटकन आतमध्ये नेऊन ठेव. मी तोपर्यंत एक डुलकी काढतो, बघतो काय सुचतंय का. सुचलं की तुला सांगतो. गंध टीचर बोल मत बाय. आणि ती घंटा वाजवू नको. तिसरी घंटा झालीये. तिला नको तेव्हा घंटा वाजवायची सवय. परमेश्वरा, धर्मनिरपेक्ष परमेश्वरा,
थोडी अजून सर बस 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 आता तुझं काय तुला सर अरे घे अरे घे. हा बस आता उघडा ती पेटीन करा काय ते सुरू आधी झोपेचं खोबरं झालंय माझ्या. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन आयोजित 59व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेत अमरिंद मंडळ दादर सहर्ष सादर करीत आहे व्हाईट पेपर. लेखक इरफान मुजावर, दिग्दर्शन आणि नेपथ्य डॉक्टर अनिल बांदिवडेकर, दिग्दर्शन सहाय्य अमित सोलंकी, प्रकाश योजना संजय तोडणकर, संगीत मधुकर गोलांबरे, सहाय्य हार्मोनियम सुभाष खराटे, ढोलकी ज्ञानेश्वर ढोरे, ध्वनी संकलन आणि संयोजन RD जोशी, रंगभूषा शरद विचारे, वेशभूषा तनुजा अपराज, प्रियांका जाधव. अमरिंद मंडळ सहर्ष सादर करीत आहे इरफान मुजावर लिखित डॉक्टर अनिल बांदिवडेकर दिग्दर्शित 2 अंकी नाटक व्हाईट पेपर. अंक पहिला. नाही म्हणजे चांगलं बसवलंय पण अगदीच पचपचीत गुळगुळीत असं मुळमुळीत वाटतंय. काहीतरी ना तिखट पाहिजे झणझणीत. कोमल काया की महामाया तुनवचा झाली. सबस्टिट्यूट या सीनला. ओ कोमल काया की महामाया तुनवचा झाली. सोन्यात सजले रुप्यात भिजले रत्न प्रभात नुल्याले. नटे
ए, कोण आहे तिकडे? कोण आहे? ए, इकडे 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 त्या तिकडं दगडा माग असं असं काय करत होती? लिहत होते. तुमच्यात लिहिताना हे असं 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 हरवलं असंच करतात आमचे. बरं बरं इथं लिहिलेलं वाचणार कोण? कशाला पण वाचायला पाहिजे? असं दगडा गोंडावर लिहिलं कुठं महत्वाचं असतं का? ए पोरी या जागेला ना मोठा इतिहास आहे कळलं? हा. तुम्ही तर असं बोलायला तर इतिहासाची छेडछाड करणारी जगातली पहिली व्यक्ती मीच आहे. अगं पण इतिहास महत्वाचा असतोय की. हो. मला तुमच्या त्या इतिहासात इंटरेस्ट नाही हा. मला माझ्या वर्तमानात आणि भविष्य काळात इंटरेस्ट आहे. बर नाव काय तुझं? तुम्ही मला नाही ओळखलं? नाही ओळखलं. मला नाही ओळखलं यांनी? अरे नाही ओळखलं आता काय? तुम्ही मला नाही ओळखलं? तू काय माधुरी दीक्षित आहे का तुला ओळखलं? अहो माधुरीच आहे मी. दीक्षितांची नाही हा. बिचुकल्यांची. बिचुकले अरे म्हणजे सरपंचाची का? होय. सरपंच आहेत माझे बाबा. हा, मग एवढ्या राज्याला काय करता इथं? ते ट्युशनला आहे ते. नेटवर्कची गाडी शोधत शोधत इथपर्यंत आली. हा, मग सापडली का? काळी काळी सापडली. एक गाडी सापडली ना. माझ्याकडं पण एकच काळी हा? रेंज. बरं एक काम कर, आता आली ना ते आता घरी जाऊन एक निरोप द्यायचा. सरपंचांना म्हणायचं पटकन मिटिंगला बोलावं लवकर बोलून. हा बाबा अजून आले नाही? नाही आली. कधीच निघालेत ते. अजून नाही आले मग. त्यांना ना लवकर निघायची आणि उशिरा पोहोचायची सवय आहे. हा बरं बरं जातो घरी जा. कसलं सरपंच काय? हा, सांभाळून जा ग. रात्रीला चिकट फिरत नको जाऊ. ही माधुरी साहेबराव बी चुकले म्हणजे आमच्या गावचे सरपंच साहेबराव शरदराव बी चुकले. त्यांची सुकन्या पोरगी जरा इस्कुरीच आहे. नाही म्हणजे एवढ्या राज्याला अंधारात इकडं काय? ओय इकडं इकडं या 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 इकडे या इथे. नाव काय तुझं? मला नाही ओळखलं तुम्ही. म्हणजे चेहरा बघितल्यासारखं वाटतं बरं का पण नाव आठवत नाही. तसं केलं पहिला गावातले लोक मला राहुल पप्पू म्हणायचे. नंतर मग बापाने एक एकदा दम दिला. सगळ्या खेड्यापाड्यातले लोक मला राहुल म्हणायला लागली. मग ज्या बापाने दम दिला त्या बापाचं नाव राहुल बबन कांबळे. अरे बबन म्हणजे ते एका ते कसल्या खात्यात पुरातत्व खात्यात तत्वपुरा खात्यात का मारायचे? पुरातत्व खरंच कामाला आहेत तिथे. पुरातत्व तर तू काय करतो एवढा राज्याला इथं? काय नाही हो, मी माझ्या वाट्यात जात होतो. हा तू तुझ्या वाट्याला चालला होता का तिच्या वाट्याला चालला होता? नाही हो, हे बघा तिची वाट तिकडे आहे, मग माझी वाट इकडे आहे. हा तर जर राहिलेमध्ये स्कूटर तिथे पंचर झाली, तिचं टायर पंचर झाली, सुधरवायची का? आहे ना. तिला होय, सुधरवायची तिला. तिला सुजवायचे. हो, सुधरवायची. कशी सुधारवणार आहेस तिला? एमसी लेफ्ट एमसी त्याने सुधरवायची बघा. हे वाट तुम्हाला हे वाट त्यांची सुधरून जाईल. नाही कशावर चालते रे गाडी चांगली? चाकव चालते चाकव. ए विद्वाना म्हणजे पेट्रोल डिझेल असं कशावर चालते? त्याच्यात पेट्रोल डिझेल कुठे घालणार? तुला असं पायाने लोड लागते घेऊन जाऊ लागते. बरोबर बरं असंच तू घेऊन जा आणि एक काम कर. कांबळे साहेबांना म्हणावं लवकर मिटिंग बरं बरं सांगतो. मीटिंग सुरू होती. जा पटकन जा. बरं. आणि ऐक ते एमसी पॅन्ट तिच्या मागच्या खिशात ठेवू नको. हे राहुल बबन कांबळे बेन जरा यंत्राटच आहे. पण या टायमाला माधुरी राहुल इकडं ते बी त्या दगडाच्या मागं काहीतरी करत होते. आयला इंटरनेटचा जमाना आहे. कोणी व्हिडिओ काढला आणि केला अपलोड तर आपल्याला काय करायचंय? आपल्याला नाटक पुढे सरकवायचंय. हा हॅलो हा साहेब पोहोचतोय. हा पोहोचलो की. अरे हे जाधव कलेक्टर ऑफिसचा माणूस आहे. तिथे एक महत्वाची मीटिंग आहे म्हणून आलो. हा अहो कधी येणार तुम्ही? हा हे कांबळे ते मागाशी ते बियाणे आले होते का नाही ते राहुल त्याचा बाप. हे तत्व नाही पुरातत्व खात्यात कामाला आहे.
अहो या हो लवकर, कुठे राहिलात? अहो इथंच आहे. कुठं इथं? अहो झाडाखाली आहे. झाडाखाली? कुठल्या झाडाखाली? हा? अहो मागे बघा. थांबले. अहो, ही काय वेळ झाली काय याची? हा? अहो निदान आपल्यासारख्या सरकारी कर्मचारी तरी लवकर यायचं की, शेवटी सरकारी काम आहे. हो बर. नाही आज जास्त शिकू नका. आम्ही बी शिकलोय म्हटलं. हा? या सारखं सारखं वा. नाही कसं आहे घटनेनं बरं का, घटनेनं आम्हाला दिलेल्या हो, अधिकारांना हो. झालं का सुरू तुमचं? घटना घटना घटना. अहो कधीतरी त्या घटनेतनं बाहेर या की आणि जरा कामाचं बघा. आणि तसं बी आता किती दिवस तुमची घटना तशीच राहणार आहे हो? हा? तुमची आता एकदम तुमची घटना वगैरे काय हो. आणि तुमची भगवद्गीता वाटतं. हे असे फालतू वाद घालायला वेळ नाही आपल्याला. हा आधी कामाचं बघा. अहो, काय बघायचं कामाचं आणि तसं बी काय कुत्र नाही आलंय त्याला, हा? हो हो कामे हो. अहो काय करताय काय हो कामे? झाडाला पाणी घालतोय. अहो तुम्ही पण त्या गाववाल्यांसारखेच काय? ओ जाधव साहेब अहो दमान पावलं चैन झालं तर वांद व्हायचं. आणि तसं बी अहो यो खांब काही सुका ठेवत नाही गावाले. हा तशी प्रथा आहे गावची. हो सरपंच, अहो येणारात की नाही इकडं? हे काय आलोच की. अहो, काय सरपंच केवढा उशीर हा? आणि बाकीची लोक कुठे आहेत? याच लागल्यात. जरा आम्हाला या. हा आता वेळ नाही दामाना घ्यायला. काय हे बाय याय. अरे म्हाताऱ्या, अरे ये की लवकर. या गणेश साहेब असले ते संताजी आमच्या गावातला किपडीच म्हातारा. कोणाला काय देणं नाही, नुसतं घेणं. त्या यायला ज्येष्ठ नागरिकांच्या. आणि एक राहिलं या सुगंधा साहेबराव चुकली आमची भेट राहते भावी सरपंच. हो त्या बसा बसा लवकर. हो सरपंच, बाकीची माणसं कुठे आहेत? हा नोटीस वाचली ना नीट? तर हो नाही म्हणजे म्हणून तर आलो बरं. पण आम्हाला काय पटलं नाही. नाही म्हणजे आमचा फार्म हाऊसचा बंगला बी होता की शेतात. तिथं मिटिंग घ्यायची सोडून त्या महाराणात त्या दगडा धोंडात असल्या पडलेल्या औषधात घ्यायचं काय नडलो होतं. अहो दगड धोंडेच तर काढायला मीटिंग घ्यायचं. कामे साहेब सांगा जरा याला. हे सर आता मी काय सांगायचं. जाऊ द्या. सरपंच कोरम पूर्ण झाला पाहिजे. हा? तुमच्याकडे पण लिस्ट आहे ना हो? अहो बोलून घ्या की सगळ्यांना. हे बरं सुचतं तुला. अहो मजा येते. मजा येते मजा येते. नेहमीच सुचतं तुला हे. अहो वाईस आपण खायला. माझ्या नाही तुझ्या तुझ्या थोपडा लागते का? हो सरपंच. हो झालं का तुमचं? नवरा बायको चालली तुझी. अहो तुमचं नाही हो. अहो बोलून घ्या की सगळ्यांना. मला पुढच्या गावात जायचं. माझी तर नाही ना घेत तुझा नाही. कोणती बाप पंढरपूर. तरीच म्हटलं माझी कशी सांगते. काय संपतंय तुमचं आता? कुठं काय काय ना अहो काय भोसले, ती काय वेळ झाली यायची? हा ही इलेक्शनची कामं होती ना आणि मतदार यादीचं सर्वेक्षण चालू होतं. करा करा. इलेक्शनचं काम नीट झालं पाहिजे. हे आमच्या गावचे ग्रामसेवक त्यांचं नामचं जरा बरं जमतं भोसले. ट्रॅक्टर आणून ठेवलाय बरं का. हा. बैल बी बांधून टाकला. अरे वा. वहिनी साहेब पिठाचा डबा आणून ठेवलाय. हे बेस केलं. तुला काय? बरोबर. मी काय म्हणतो तो इलेक्शनची कामं. हा. यंदा महिला आरक्षण आहे. ठाव आहे ना बघ. अरे मला काय सांगतोय तुला मी काय महिला दिसून राहिलो काय? सरपंच ठाव आहे ना. असू दे की असं दे. आमचं कॅन्डिडेट आहे की तयार काय काय. होय. असं एकदम अंगावर यायचं. बस तिकडे जागा हो जाधव सर. हा बरं लवकर. आम्हाला बी इलेक्शनचं प्लॅनिंग करायचं काय भाऊ. हो पण बाकीची लोक आहेत कुठं? अहो कोणी येत नाही हो जाधव साहेब. अहो भोसले, तुम्ही ग्रामसेवक आहात. हा मग ती तुमची जबाबदारी नाही का? अहो, आवरावं लवकर काय ते. हा? अहो सरपंच, आता बाकीचे येतील तेव्हा येतील. मला पुढच्या गावात जायचं.
एक काम करा, तुम्ही आणि भोसलेंनी पुढाकार घ्या आणि मागितलेली माहिती मला लिहून द्या. हा? हा, हे घ्या. जाधव साहेब हो जाधव साहेब हा, कसली माहिती द्यायची आहे आता सांगतो जरा. हे घ्या. अहो ते राम मंदिर मॅटर माहिती असेल ना? हा. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम मंदिर यही बनाएंगे तुझ्या बापाची जागा आहे ए, तिकडे अहो तर काय ते शासनाने ठरवलंय की आता जे जे काय वादग्रस्त जागा आहेत त्याचा आताच काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकूया. म्हणजे पुढची 60 वर्ष काय बघायला नको. म्हणजे तुम्ही ठरून मोकळा वाटतं काय राव? काय पुढचे 60 वर्ष तुम्ही जाणार ते हो, ते ठरवणार आहे आम्ही कोण? जे सरकार असेल ना ते ठरवेल तेव्हा. हा, असं. हा. तर ऐका, राज्यातल्या सगळ्या महत्वाच्या ऐतिहासिक जागांची छाननी सुरू झाली. त्यात वादग्रस्त जागा पण आहेत. हा? त्या सगळ्याचा इतिहास गोळा करायचा आहे. हो हा. पेपर तर एवढेच आहे अहो, ते काय आहे, शासनाने सांगितलंय की प्रत्येक गावाला 5च पानं द्या जास्तीत जास्त. त्यात काय तो सगळा इतिहास लिहून द्यायचा. हा? तोंडाला पानं पुसाय बरोबर जमतं तुम्हाला. काय पुसायचं तुम्हाला? आता बघा काय मग ते ग्रामपंचायतीतलं पाठवलं असतं की बॉम्बला इथंच कशाला बोलावलंय. ते कलेक्टर साहेबांची स्ट्रिक्ट ऑर्डर आहे ना की मीटिंग या कामानी जवळ झाली पाहिजे. कमान हा. कुठली कमान ही काय डोळ्याचा बोलका माझी दिसत नाही काय? हा? हे कमान आहे अहो, ही. अहो तुमच्या ह्या कमानीकडे बघता बघता मान दुखायली की माझी लावा की काठी. हा? अहो या जागेचा महत्वाचा इतिहास आहे हो. म्हणजे होता आता म्हणजे ते काय आहे ना आमच्या तुम्ही पण हात माझ्या रेकॉर्ड. अहो याचा महत्वाचा इतिहास होता. हा, या जागेचा खूप महत्वाचा इतिहास आहे. या कमानीचा, या जागेचा. हा तर पुढं ते इतिहासाचं काय मध्ये काय अहो, इतिहास तो लिहून ते द्यायचा. कागदाचे गट्टे होते ते काय झालं अहो ते जाळे ना. हा. हा तर ते बी जाळले. आता जाळले तर जाळले. आम्ही म्हंटल काय इतिहास तर आहे ना तो. अहो कुठे धर्मग्रंथ आहे? अहो काढू की लिहून कधी पण तेवढ्यात हा लपडा आला. लफडा? हा. कसला लफडा? अहो लपडा आला सांगतो. लपडा गेला. अहो म्हणजे तो लपडा आला ना ते इतिहास गोळा करायचा. तर साहेब म्हणाले त्या जागेवर जाऊन बघा आणि सर्वांच्या सहमतीने या कमानीचा, तुमच्या जागेचा आणि गावाचा इतिहास मला त्या दिलेल्या कागदावर लिहून द्यायचा. सकाळपर्यंत वेळ आहे तुम्हाला. हो पण साहेब एवढ्या 11 आवरला कसं काय? हो 11 आवरला आलं. रात्रीच्या कामाची सवय नाही हो तुम्हाला. काय भोसले. बरं मला पुढच्या गावात जायचंय. हा? तिथं मी माणसं जमली असते. एक काम करते, सकाळी सगळी गावाची माहिती घेऊनच येतो इथे याच ठिकाणी. हा बरं चला. पण जाधव साहेब हा. या जागेचा कुठं काय वाद आहे का काय? वाद नाही रे. अजिबात वाद नाही. वादाचा प्रश्नच नाही. हे मास्तर आमच्या गावातले एक आदरणीय आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्व, आमचं श्रद्धास्थान. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. ही वास्तू आमच्या इतिहासाची जाज्वल्य मूर्ती आहे. आमच्या पिढ्यानपिढ्या या वास्तूभोवती वाढल्या. आमचा या अभिमानच नाही तर माज आहे या वास्तूचा. पण मास्तर मी काय म्हणतो मास्तराचा शब्द म्हणजे आदेश. मास्तरांचा आदेश पाळणाऱ्या बऱ्याच भक्तांपैकी एक आज्ञाधारी भक्त मारुतीराव. आपण तरी पण काय काय द्यायचं आहे आणि कोणाला आहे का शंका? आहे मला आहे ना तुम्ही मला ओळखलं नाही. हो मी काळे वसंत तुझं काय काय मारतो? आता ह्यांनी सगळं सांगितलंय तर मी तरी कशाला मारतो? इतिहास शिकवायचो हा. हो काय कधी पाहिलं नाही तुम्हाला गावात? अहो पण चिमटा कशाला काढता? चिमटे काढल्यात काय होतं माहित आहे ना? सांगतोय ना मी इथलाच रहिवासी हा. इथलाच रहिवासी. मी फक्त किती गाव सोडला हा गाव सोडला हो.
काळे हो. पण कधी केले तुम्ही तोंड काळे? काय आम्ही काय केलं नाही हो, आम्ही सोडले. काय? गाव सोडले हो. हा. 30 वर्ष झाली हा गाव सोडून, म्हणून तुम्हाला कल्पना कुठे गेले म्हणून तुम्हाला कल्पना नसेल हो. अरे हो मुद्द्याचं बोला. मुद्द्याचं हो, मुद्द्याचं तर बोलायला आलोय ना. तसं आठवतं ना मला. हो कलेक्टर साहेबांनी स्वतः माझं नाव या कमिटीमध्ये. काय साहेब, तुम्ही मूळचे इथलेच म्हणता. हो मग तुमचं मतदान इथं आहे का तिकडे शहरात? मतदान मी मतदान करत नाही हो. माझं त्या सिस्टीमवर भरोसाच नाही हो. मी फक्त वापरतो नोटा. नोटा? नोटा नाही हो, नोटा नोटा. नन ऑफ द अबाव. असू द्या असू द्या. तुमचं कौतुक आहे ना ते तुमच्या जवळ ठेवा. काय उपयोग नाही तुमचा. हो आता कसं म्हणता उपयोग नाही म्हणून? माझी बायको म्हणत्या तुमचा फारच उपयोग आहे. हा, आणि माझं नाव आहे ना त्या लिस्ट मध्ये. हो कुठे आहे कुठे आहे? काय काय अहो लिस्ट हो, ऍटलीस्ट बघा तरी माझं नाव. काय बसा आता. उगा खायला कारण होईल खर्चा. हो तुम्हाला मी सूचना देतो. मला काय काळे साहेब बसा बसा बसा. या, अहो बसतो. जरा थंड घ्या, असं कसं? शांत घ्या. जाधव साहेब तुम्ही निघा. हा? मी आणि सरपंच बघून घेतो काय ते. बरं पण हा शासनाचा जी आर आहे हो. हा यार जिया बेकरार है, छाई बहार है, आजा मोरे बालमा, तेरा 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 इंतजार. हो सरपंच, हे वसंत कुठे काही फुलले का? काय? अहो जी आर आहे हो, शासनातर्फे जी आर आलाय. हो. वाचू का? हा आता हे बघा, हे एवढा का वाचायला वेळ आहे म्हणून मुद्द्याचं तेवढं वाचून दाखवतो. हा तर अमुक गोष्ट शासन विचाराधीन होती. तदनुसार शासन हा निर्णय घेत आहे की सांप्रत इतिहास किंवा ऐतिहासिक बाबी किंवा ऐतिहासिक पुरावे याबाबत समाजामध्ये पर्यायाने जनतेमध्ये मतभिन्नता आहे. वेळोवेळी इतिहासामध्ये होत असलेले महत्वपूर्ण बदल किंवा इतिहासाशी केलेली छेडछाड किंवा इतिहासाची मोडतोड किंवा इतिहास दुरुस्ती यामुळे इतिहासाच्या सत्याबद्दल वैधानिक तसेच संविधानिक तसेच नैतिक वाद विवाद भांडण तंटा अस्तित्वात येत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. तदनुसार सद्यस्थितीत वादग्रस्त वास्तूंचा इतिहास एकत्रित करण्याच्या पार्श्वभूमीवर इतिहास नव्याने लिहून तो पक्का करावा, यासाठी विद्यमान प्रचलित इतिहासामध्ये किरकोळ दुरुस्ती करावी हा विचार शासन विचाराधीन आहे. त्यासाठी अगदी गाव पातळीवरचा इतिहास यात अचूक नमूद व्हावा यासाठी शासन असा निर्णय घेत आहे की प्रत्येक गाव पातळीवर एक समिती नेमली जावी. त्यामध्ये सरपंच ग्रामसेवक घेण्यात यावेत व सर्वसंमतीने त्या त्या क्षेत्राचा किंवा भागाचा योग्य तो अंतिम इतिहास खाली नमूद केलेल्या तारखेपर्यंत जमा करावा. वा वा वा. सदर कामात कसूर केल्याचे शासनाच्या निदर्शनास आले तर सदर गावावर कामचुकारपणाची योग्य ती शासकीय कारवाई करण्यात येईल याची दखल घ्यावी. हा? जाधव साहेब हा. नेमकं काय करायचं? अहो, ते आता सरपंच सांगतील ना, मला पुढच्या गावात जायचंय. हा. बरं मी येतो. हा? चला. जाधव साहेब मी सोडायला. तुम्ही कशाला येत आहे? सोडायला यायला. सरपंच यांना आधी घरी सोडून या तुम्ही. हो दादा दादा सकाळी जा बघा. आणि या की सकाळी या का सकाळी ये, या सकाळी. सरपंच ना काय म्हणतो, आता इथं लिस्ट मध्ये असलेल्या लोकांची नावं च्या सह्या आपण इथंच घेऊन टाकू आणि बाकी तुमच्या शेतातल्या फार्म हाऊस वर रंगून टाकूया की कागद. काय म्हणतो? आता कसं मी बी हेच म्हणत होतो. अरे जायला तो जाधव आपला खुटा लावून गेलाय ना बा इथंच लिहायचं म्हणून. पण त्याला कुठं कळणार आहे इथं लिहिलंय का कुठं ते? हुशार आहे तुम्ही. हा मास्तर तुमचं काय म्हणणं आहे?
त्याचं कसं आहे, आतापर्यंत इतिहासाशी झालेली छेडछाड आम्ही नाईलाजाने स्वीकारली, पण आता वेळ आली आहे खरा इतिहास लिहिण्याची. त्यामुळे या पवित्र वास्तूतच हा इतिहास सुवर्णाक्षराने लिहिला जावा असं आमचं मत आहे. नाही तुमचं बरोबर आहे, कुठं काय म्हणतोय मी, पण मी काय म्हणतो असं आहे की मास्तरांचा शब्द म्हणजे आदेश. अरे ते ना बा, पण अजून सगळी माणसं पण आली नाहीत. कोरम कसा पूर्ण व्हायचा कोरम? अरे वा, काय ते आवरा लवकर हो, जायचं मला. हा? कांबळे हा? काय गडबड 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 लावली. बरं एक काम करा, हे तर सही करा आणि जावा. जा. रावले, अरे तू काय करायला इथं? ते तुम्ही एवढा रात्रीचा बाहेर पडला म्हणून नाही पाठवलं तुमच्या मागं. मागत होय, ह्याच्या आधी कधी मागून नाही आला तू? सायकलीवर सोबत दिल्याला सांगितलंय. याच्यावर होय, जा, घरला जा, ये तुझं. आणि आईला काय अरे सांग? जा की सुकाळीच्या जायला. अरे जायला बाबा तुम्ही सांगितलं ना आईला काय सांगू ते? एक काम कर, सांग हरवलं म्हणून सांग जा. कितीदा सांगायचं माझे पैसे संपलेत का? असं सांग ना मग. एक काम कर, उद्या सकाळी तुला पॉकेट मनी सांभाळून जा रे. कांबळे साहेब, हो कांबळे साहेब, हा? असला विचार करताय हा? सही करताय ना हो? नाही, आता होऊ दे की चर्चा. आता कुठे जायचंय? रातभर बसू, चर्चा करू आणि सकाळी जाऊ. काय सरपंच? ठीक आहे, तुमचं काय म्हणणं आहे मग काळे साहेब? हो बाई, इथे काय तुमचं आहे? अहो इकडे तुंबली ना का, तुमच्या अंगावर तुंबली का काय? त्यांचं काय बी मत नसतात. हा, मग कशी नाही का म्हणाले काळे साहेब की मला मतदान करायचं नाही म्हणून? अरे बाई, खरं की नाही हो काळे साहेब? खरे हो, खरे आहे. पण ते मतदान वेगळे आणि हे मतदान वेगळे. इथे चर्चा ही झालीच पाहिजे काय, आणि योग्य तो इतिहास लिहून इथून गेलाच पाहिजे. माझाही हाच निर्णय आहे. ठरलं ना मग अण्णा म्हटले ना, आता इथेच बसून लिहायचं जे काही लिहायचं ते. काय? बरं ठीक आहे. मारुती लिहू की? एक मिनिट मला जरा जायचं आहे. काय गडबड गडबड चालली? तसं बी तुमचं लिस्टिक नाव नाहीये. बसले. हे काय म्हणतो, नियमन बघा, नियमानं एक महिला प्रतिनिधी पाहिजे का नको? जो पण प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल त्या लिस्ट मध्ये बोलाव तुम्ही. होय, तर त्याचं काय आहे ते असं बघा. कांबळे साहेब, हा, लिहा तुम्ही. मी काय लिहायचं? अहो तुम्ही क्लर्क आहेत ना? हो, अहो सहाय्यक अधीक्षक आहे मी. हा? तेच होते. आणि तसं बी तुम्ही क्लर्कच्या पोस्टवरनच वरती गेले ना हो. तुमच्याशिवाय कोणाला कागद रंगवायचं कसं ते माहिती. पावणे 6 वाजता ड्युटी संपली माझी. हा? आणि तसं मी मला लई कंटाळा आलाय, मी नाही लिहिणार. मारुती लिह. मारुती, घेते कागद. बरं अण्णा, माझं ते आपण मोडकं तुडकं अक्षर. अरे त्याला काय होतंय, इतिहासच लिहायचं. कुठं तो तुला ज्ञानेश्वरी लिहायची? मला नाही घरला नाही थांबतो खेळतच. आईनं पॉकेट मनी दिलाय. त्याच्या आईला हे माईने जगू दिला नाही मला. मरत आवरा लवकर. आम्ही येऊ जाऊन. आता कुठं चालला तुम्ही? अहो आताच मिस्त्री लावली ना मग. व्हायचं तो येते की जाऊन. इथं कुठं जाता येईल? अहो आता इथं नाही तर कुठं? आधी संडास नव्हते गावात, तेव्हा इथं जायचो की. मॉप पैस मारला नाही. रात्रीचं काय होतंय? वहिनी साहेब, या जाऊ. तसं पण तुमचा नंबर नंतर. वय येऊ. आले आले. नाही काय सांभाळू ना. मारुती, ठीक आहे. हो कांबळे साहेब, जायचं राहू द्या, पण इतिहास तर सांगताल का नाही? आता इतिहास म्हणजे ते पेन नाही की शिस पेन्सिल आहे. अरे शिस पेन्सिल तर शिस पेन्सिल. कसं आहे, चुकलं बिकलं तर खोडा येत म्हणून दिले असेल शासनानं शिस पेन्सिल. तो सुखी इतिहास लिहायचा म्हणजे काढाकूड होणारच की.
एक मिनिट काय ते माझ्या कामाचे नवीन आहे. चालू दे तुमचं चालू दे. हा आता इतिहास हा आधी या कमानीबद्दल सांगतो. आता सरकारी रेकॉर्डनुसार हे बांधकाम 12व्या शतकातलं असावं. तर कुठल्या तरी राजाने त्याच्या राणीच्या स्मृतीप्रीत्यर्थ ते बांधलेलं असावं बघा. आमच्या रेकॉर्डला तशी नोंद आहे. आणि हा 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 शिलालेख आहे ना, यावर सगळं माहिती दिली आहे. आता आम्ही तज्ञांना पत्र दिलंय सरपंच. ते काय वाचत पत्र पाठवलं. एक मिनिट हा. कधी दिले तुम्ही पत्र? अलीकडे दिलं. नेमकी तारीख सांगा हो. हो एवढी घाई असेल ना तर ते माहितीच्या अधिकाऱ्याला विचारायचं. हा तिथे सांगायला मी बांधलेलं नाही. आणि एक गोष्ट मला ऑर्डर द्यायची नाही. हो असं कसं ऐतिहासिक गोष्ट आहे, काही खायची गोष्ट आहे काय ती? हे बघा, पत्र कधी दिलं हे सांगितल्याशिवाय विषय पुढे जाणार नाही. हो काय साहेब? कसा हो मारुतीराव, लिहायचं थांबव. अण्णा बघा, याने शिलालेख बांधणी कधी प्राचारण केलंय त्या ग्रहस्थाला ते कळल्याशिवाय विषय पुढे जाणार नाही. हा. ह्याच्या काय रे, काय रे? हो हो मास्तर. हो कांबळे सांगून मोकळं व्हा की रा. हा. तुम्ही बी काय घेऊन बसलाय? आता काय आम्हाला माहित नाही व्हय सरकारी काम आहे. हो सरपंच अलीकडे दिलंय. पण नेमकी तारीख हो. नेमकी तारीख सांगा कांबळे. सांगतो. हा हे आमचा काळटा तेव्हा 12वीला होता. आणि 12वीला कधी होता? 3-4 वर्ष झाले असेल. बघा हेच म्हणत होतो मी की 3-4 वर्ष झाली पत्र देऊ तरी त्याचा अजून एकदाही या लोकांनी पाठपुरावा केला नाही. अहो इतिहासाबद्दल एवढा हलगर्जीपणा कसे करू शकतात ती लोक? हो काळे तुम्ही आम्हाला आमचं काम शिकवायचं नाही. हा आणि तरी पण तज्ञ येऊन काय करणार हो इकडे? हा मी आधीच सांगितलं ही कमान बौद्धकालीन आहे. याच कमानी खाली बसून गौतम बुद्धांनी उल्लेख दिले होते. तुझे पुरावे उपलब्ध आहे. दाखवा ना, दाखवा. असं कसं दाखवता येतील? आहे म्हटलं की आहे. मी पुरातन आयुष्य काढलंय माझं आणि मला माहिती आहे सगळं. हो असं माहित आहे म्हणून इतिहास होत नाही कामायचं आहे. मला माहित असलेला या कमानीचा इतिहास हाच आहे. एक काम करा, या इकडे या. हे बघा हे चिन्ह बघा. बघितलं? हो बघितलं. पुढे आता पुढे काय पुढे? यावर सिद्ध होत आहे ही कमान बौद्धकालीन आहे. याच कमान खाली बसून गौतम बुद्धांनी उपदेश दिले होते. ही चिन्ह बौद्धकालीन वाटतच नाही हो. बाजूला वा. वाह, अकल्पित. आहा, जगदंब. मला वाटलंच होतं. काय मास्तर? ते चिन्ह, त्याला चिन्ह कसं म्हणायचं? तो तर आहे शकुन, शुभ शकुन. आमच्या सनातन धर्माची खुणच आहे ती निशाणी. वाह, तुझी लीला अपरंपार आहे भगवंता. काय बघायला? ते चिन्ह ते कांबळे साहेब म्हणतात ते त्यांच्या बुद्धाच्या काळातले. आता मास्तर म्हणतात ते त्यांच्या धर्माचे म्हणून. त्यांच्या तेच किंवा आपल्या. हे चिन्ह कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. पण लक्षात येईना कुठं बघितलंय ते. हो सरपंच माहितीच्या अधिकाऱ्याला सांगतो तुम्हाला मी. काय आहे आधी सगळ्यांचं मत नोंदवलं पाहिजे नियमाप्रमाणे. आणि तसं बी मी सांगितलं ना तोच इतिहास लिहायचा. ते ठरायचं अजून. तुमचं झालं का? झालंय माझं. मारुती लिहिलंस ना? वय लिवलंय. आता माझी बारी आहे ना. हो काय नुसती बारी लावलाय तुम्ही. आधी ते स्पष्ट करा. बघा हे ग्रस्त चुकीचा इतिहास सांगतायत. बघा या कमानीची रचना बघा. हो या बांधकामाचं स्वरूप बघा. शिवाय या कमानीवरचा शिलालेख बघा. काही वेगळं चित्र दाखवतो या. काळे साहेब, तुम्हाला बी चान्स मिळेल. लेडीज फर्स्ट. मी सुरू करू का? बघ सरपंच आम्ही थांबायचं तर जायचो. आता तुम्ही कुठं जाता एवढा रात्रीचा? घराला जाऊन काय करणार आहे? घराकडे पण जाते. शिंद्याच्या वाड्यावर पार्टी आहे मटणाची. समजी सोय आहे तिकडं. माझी माहिती घेऊन गाडी मी जातो. तात्या थोडं थांबायला लागेल बरं का. थांब. इंडियाकडं कसली पार्टी आहे म्हणतात? आहे किंवा निरोपाला जेवा या म्हणून समजी सोय आहे तिकडं. आता तुमचं काय आवरेलाच वाटणं झालंय म्हणून म्हणलं आपलं जाऊया. जर थांबतो इथंच बसले. इकडे आता इकडे काही माहित असेल तर सांग. तू का राजकारण नकोय मला आधीच सांगतोय.
कसलं राजकारण? मला वाटतं त्या शिंद्याची बायकोला सरपंच किला उभी आहे म्हणून ठेवली असेल पार्टी. असं मग तिकडं कशाला जायला पाहिजे? इथंच करूया की पार्टी. अरे मागे कामाचं काय अरे काम बी करून पार्टी बी करतो. बघावा आता ह्या वयात काही जमत नाही तसं तर आता तुम्ही आपली माणसं आग्रह करतात बघ. तिकडे बसा. हे मारते तू इकडे लिवायचं हे कांबळे अण्णा लिहून की हा, मी आधीच सांगितलं मी त्या लिहिणार कांबळे हा. की झालं फक्त ब्रँड सांगून द्यायचा. मला नाही वाटत तुम्हाला आमचा ब्रँड झेपायचा. अहो या टायमाला काय विषय पण आम्हाला सांगायचं तुम्ही. बघा बा आपल्याला फक्त आपला ब्रँड पाहिजे. ऑफिसर चॉईस अरे लांब गेला जवळ या. जवळ रॉयलिस्ट काय पण टॅग लावू नका हो अजून जवळ या. आंटी कुटी अरे अंगठी कुठे बोटात आहे अंगठी काय सरपंच तुला बघा ना व्यवस्थित हे बघा वॉक करायला लागला हा ज्वारी वॉक आपला ब्रँड पाहिजे. झालं ना मग ते काढतो त्यांच्याकडे लवकर काय आधी पण आबा आई चायचं हाय का इथंच ते ते ना मग. ए नाव काय तुझं नाव काय? राहुल राहुल तू काय घेणार? काय म्हणजे बियर चालेल ना बघ चालेल चढत नाही ती. बाबा काय मी वॉकर तू चालेल. त्याला टुबक बघ तुझं काय ते बघतो तुला मी. आता यांचं बघता आणि माझं हो एक मिनिट तुमचं काय चाललंय हो हा? काय चाललंय काय झालं? तुमचं काय इकडे वर्गणी करताय कसली नाही पार्टी देतोय. पार्टी वर्गणी करताय तू माहिती अहो माझा खर्च आहे की कशाला बघा. का? 11 रुपये दिले सांगता नाही तर येतील का? सांग दे तू बघा यांच्या ब्रँडचं अहो ते नव मी करू का सुरू? मला इंग्लिश आलं ना तुला का नाही मी नॅशनल सांगितली बस. मी सुरू करू का? अरे काय हा गोंधळ आणि तो या पवित्र वास्तूत सरपंच आवरा लवकर. झालंच की तुला सगळं माहिती सांग ए सुरू करू ना नक्की. तर मंडळी या वास्तूचा इतिहास खूप मोठा आहे. म्हणजे खूप जुना आहे बरं का. म्हणजे खूप पारंपरिक आहे आणि या परंपरांचं पायी पडायची माझ्या भाषेत बोलू की मी ऐकलेल्या भाषेत बोलू? कुठल्या बी भाषेत बोला. तर मंडळी तुम्हाला ही जी दिसते ही कमान हा मनोरा हा खांब तर ह्यो खांब नाही. या खांबाच्या जागी आधी वडाचं झाड होता. तर या झाडाच्या खाली बसून यमदेवाने सत्य सावित्रीचे प्राण तर या झाडाखाली बसून सत्यवानाने सावित्रीचे प्राण तर या झाडाखाली बसून सत्यवानाने यमदेवाचे प्राण तर या झाडाखाली बसून सती सावित्रीने सत्यवानाचे प्राण तर या झाडाखाली बसून सत्यवानाचे प्राण सती सावित्रीने यमदेवाकडून परत आले. तर मग काय झालं? तवा काय झालं मंडळी? काय झालं? तवा रेड्यानं उडी मारली
अशा प्रकारे इतिहासात या जागेची नोंद झाली. पंढरीनाथ महाराज की लिहलं काय कसं वहिनी अहो तसे काय पुरावे उपलब्ध नाहीये. मग तुम्ही ते बौद्धकालीन म्हणालात त्याचे पुरावे आहेत का तुमच्याकडे? आहेत तर पुराव्यातच बोलतो आम्ही. दाखवा. आता कसं दाखवते? उद्या दाखवतो ना. इतिहास सकाळपर्यंत द्यायचा आहे, माहिती आहे ना सगळ्यांना? हे खरं आहे, ही वास्तू आमच्या धर्माचा जाज्वल्य इतिहास सांगणारी वास्तू आहे, पण त्याच्याही पेक्षा जास्त काहीतरी आहे. त्या कमानीवर कोरलेल्या वेली बघा, त्या वेली नाही, त्या वडाच्या पारंब्या आहेत. शिवाय संस्कृत मध्ये काही श्लोकही कोरलेले आहेत तिथे. माझ्या माहितीप्रमाणे आमच्या पवित्र ग्रंथामध्ये या जागेचा उल्लेख आढळतो. काय झालं रे चाचा? अहो लोकांनी जरा बी अकरा नसतात बघा, कुठे पण हागून ठेवतात. जायचा त्या हागणाऱ्याच्या. ओ, चाचा शिवी कोणाला घालतायचा? अहो वहिनी तुम्हाला नाही हो. मग कोणाला? अहो तिकडे नाही का? कुठं? अहो ते बघा ना तिकडं. कुठं? तिकडं कोणीतरी घाण करून ठेवले ना, त्यांना घालतोय शिव्या. हा, तुम्हाला बरं दिसतं अंधारात घालू शिव्या. कोणाला तरी इमर्जन्सी आली असेल ना, म्हणून गेलो असेल. आता इमर्जन्सी म्हटली की कोणी बी कुठे बी. भरता है भरता है भरता है भरता है भरता है भरता भरता है भरता भरता है भरता पायाचा भरता. इमर्जन्सी असेल तर आडोशाला जायचं ना. आडोशाला जायचं ना. आडोशाला जायचं ना. इमर्जन्सी असेल तर आडोशाला जायचं ना. रस्त्याच्या मधोमध घाण का करता. भरता है भरता पायाचा भरता. भरता है भरता पायाचा भरता. हे आमच्या गावातलं चाचा कव्वाल, एक नंबरचा मावाल. हे जाऊ दे हो. सरपंच मीटिंग सुरू होई की नाही? तर आज या ठिकाणी जमलेल्या माझ्या गावकऱ्यांनो, माझ्या बंधूंनो आणि माझ्या हे बघा आपण इतिहासाच्या कामासाठी इथं जमलोय. जाधव साहेबांनी सांगितलंय सकाळ पतोर इतिहास द्यायचा. तर सगळ्यांच्या मतावरून आठवलं निवडणूक आली तो होता. सरपंच ते मगाशीच झालंय, मीटिंग संपत आली. ऐसा कैसा खत्म होगी? अजून आमचं म्हणणं आहे की सांगायचं. जाधव साहेब मेरे को पर्सनली बोल के गए, चाचा तुम्हें होना करके. आणि सरपंच हमारे बगैर इतिहास अर्धवटीचा आहे ना. तर सगळा इतिहास तुमच्या पूर्वजांच्या गुणानेच भरलाय. अभी क्या करेंगे? बहुत बड़े बड़े लोग होके गए हमारे में. माहिती आहे सगळ्या जगाला किती मोठी मोठी माणसं झाली ते. अर्ज किया है. वही तुमचं मस्जिदीचं काम होऊन जाईल काय नाही. ओ सरपंच तसं नाही हो. वो हमारे में शायरी बोलते हैं ना, उसके पहले बोलते हैं अर्ज किया है. इरशाद. हाँ. नफरतों का असर देखो, जानवरों का बंटवारा हो गया. नफरतों का असर देखो, जानवरों का बंटवारा हो गया. गाय हिंदू की हो गई और बकरा मुसलमान का हो गया. मंदिर गया तो हिंदू दिखा, मंदिर गया तो हिंदू दिखा, मस्जिद गया तो मुसलमान. जब शाम को मैं खाने गया तब देखा इंसान. काय मास्तर लढायचं ठरवले का? ठरवायला कशाला पाहिजे? पारंपरिक स्वभाव आहे तो आमचा. देखो दूर से बात करने का तुमच्या सारख्याच्या तोंडाला लागत नाही आम्ही, कळलं का? होय काय? हो हो चाचा जरा थंड घ्या की राव. हा मस्त मी काय म्हणतो. इथं ना मस्जिदीत नमाज संपल्यानंतर अनाउन्स करतो काय करणार आहे ते. मग आम्ही बी शनिवारच्या महाआरती करायची का? करा ना. आम्ही पण आजानीवर आजान देतो की नाही बघा स्पीकरवर. कोंबडे थांबले हा. हो चाचा हे जाऊ द्या. कांबळे साहेब इतिहास लिवायला आपल्या इतिहास? मग ती मागच्या गेले ना म्हणजे आरो आणायला. मग बघा की कुठपर्यंत आले ते. नाही
येळ लागणार असेल तर पुढे जायला बरं. नाही तर इथं बी नाही तिथं बी नाही असं होईल तर बघा. तात्या, जरा दम धरा की जरा दम धरा. सगळे जुळणी करायची म्हटलं की थोडा वेळ लागणार की हो. हो सरपंच, कसली जुळणी हो? आता कसली जोडीन कसलं काय अल्प उपवार किती काय ना पण झालं का लिहून? कुठपर्यंत आलंय? हा, चाचा अरे ती इतिहास लिहिती आहे ना ती पहिली की दुसरी रे? अभी हमारे में ना दूसरी तीसरी चौथी भी होती है. हो कांबळे, इतिहासातली ती रस्व असते, रस्व. सरपंच अहो ती पहिली की दुसरी? ती पहिलीच. हा? कांबळे, रस्व म्हणजे पहिली. हा, माहित होतं. इतिहास, हा, हा. हा. हे काय काय झालं का? हाँ. हे काय काय 17ला पुढे क्यों? क्या हुआ? हे कांबळे सांगतायत ही कमान बौद्धाच्या वेळची आहे. सुगंधाताई काहीतरी तिसराच सांगतायत. हाँ, ऐसा कैसे होगा? अरे लय मोठा इतिहास है या कमानीला. हमारे हदीस में लिखलेला आहे ना. काय नाही हदीस हो. ते पुरण नंतरचा त्यांचा मोठा धर्मग्रंथ असतो म्हणजे ते मानतात. पोरगा लय हुशार आहे. माझंच आहे. कांबळे साहब, पोरगा नाव काढे ना. हाँ, तो मैं क्या बोल रहा था, हमारे हदीस में या कमानीचा उल्लेख आहे. हमारे ना एक नबी थे, काय नाव होतं त्यांचं, काहीतरी होतं. ते एकदा फिरत फिरत या गावात आले. इथं लय मोठा दुष्काळ पडला होता. एक्क्याऐंशीचं सांगायलाच कर. हट, त्याच्या पण अगोदरच आहे. डायनासोर होतं ना तवाच आहे. हा, तर ते फिरत फिरत इथं आले. इथं माणसं भुकेने मरत होती. त्यासनी बघवलं नाही. मग त्यांनी स्वतःच्या हातानं ही कमान इमारत काय ती बांधली. एकट्यानं नाही, लोकांना कामाला लावून बांधून घेतली. आणि जेव्हा झाली बांधून पूर्ण तेव्हा इथंच उभा राहून अजान दिली. आणि अजान झाल्या झाल्या जो पाऊस सुरू झाला तो काय महिनाभर थांबलाच नाही. मग त्यांनी या कमानीवर पुराणातली आयाती लिहून ठेवल्या असतील तिकडे. आणि इथं ना इथं या दगडावर सगळ्यांची नावं मी कोरली. तो शिलालेख. हा, त्याच्यावर सगळ्यांची नावं कोरली. एवढा मोठा इतिहास आहे आपल्या या गावाला. मग त्या कमानीवर आमच्या धर्माची चिन्ह कशी? कुठे आहेत बघू? या माझ्या मागून. नाही नाही, आमचा मार्ग वेगळा आहे. हे बघा बघा. वाटत तर नाही, मी दाखवतो. इकडे बघा, हे बघा, हे लिहिलंय का नाही आमच्या भाषेत? तुमच्या म्हणजे हो. अहो अरबीत हो. नाही हो. अरबीत लिहिलंय बघा, अरबीत लिहिलंय ते नाही का एली सारखं. हा पण अर्थ काय त्याचा? अहो मी सांगितलं ना आता, तेच सगळं लिहिलंय. नाही हो. एक तरी अरबीत दिसत नाही. आणि हे बघा एक नुसतं फार विसंगत ना सांगताय तो. अहो डायनोसर कुठं हा? आणि माणूस कुठं काही का? आणि हे बघा या गावाला एक बारमाही नदी आहे. शिवाय इतिहासात कुठेही या गावात दुष्काळ पडल्याचं नमूद नाहीये. हा? काही काय सांगताय ते? तुम्ही कोण? मी कोण? मी संशोधक आहे हा इतिहासाचा. नवीन इतिहास जमा करण्याच्या कम्प्युटर आहे मी. मग आम्ही काय उरुस कमिटीवर आहे का? अहो तसं नाही मला म्हणायचं होतं हो. अहो आधीच इतिहासात किती वाद आहेत ना. आणि त्यात नव्याने इतिहास लिहायचा म्हणजे तो शुद्ध म्हणजे खरा असायला हवा असं प्रामाणिक वाटतं हो सरकारला. काय झालं हो? अहो काळे साहेब, असं प्रामाणिक वगैरे नाही वाटत हो कोणाला. आणि सरकार म्हणजे कोण? आपणच ना. मग आपल्यात तरी एकमत आहे का? शिवाय आम्ही जो इतिहास सांगतोय तो इतरांना पटतच नाही. मग काय करायचं त्याचं? संशोधन करायचं. आणि पुराव्याचं काय? पुरावे असतात हो. फक्त माणसाने सतत वेगबुद्धीने त्याचं आकलन करायला हवं. आयला कसलं जड बोलायला आला तुम्ही. परडोस घालवून टाकला सगळी. सरपंच ते मारते गेले ना हो. बघा की जाऊ मी. तुम्ही निघा. चल चल चल. निघा 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 तुम्ही. निघा इकडनं. माझं लेकरं राहिलं की. अरे निघा. हे बघा, माझे जे सांगायचं होतं ते सांगून झालंय. तुम्ही किती बी म्हटलं ना तरी ती आमचीच राहणार आहे. कळलं ना? हो चाचा. हा. या थंड घ्या. बसा इकडे या. बस. माधुरी तू इकडं कसं काय? मला भीती वाटत होती एकटीला घरात म्हणून मग आले मी. अगं पण आत्तीला सांगितलं होतं की तुझ्या बरोबर राहिला. वाय पण ती गेली तिची
टाकून जावा बरं का कागदावर. वय 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 सही कुठे करायचं? हा. थांबूया की घरी जाऊन झोपायचं तर आहे. पुढे जाऊन तू सरपंच होणार, तुला बी कळायला पाहिजे की नको ही प्रोसिजर. अगं पण तुझे पप्पा बघतील की सगळं. चल. अगं असं कसं, थांबूया की. अगं पण इथलं काम झालंय समजा आणि तसं बी आता इथं काही बी काम नाही. चल चल ए मारत्या जाकी सगळ्यात सरपंच आता तर आलो ना मी, आणि आता बसायचंय तर आता कुठे पाठवताय? सरपंच जाऊ का सरपंच? तू जातोस नाही बरं जा, पण ये लगेच माघारी. तुझं सामान आणलंय मारत्यानं. काय मारत्या? वय वय आणलंय आणलंय. जा जा. जाऊ का? चल ग. सरपंच हा? मग करायचं का सुरू? करूया की सुरू. पण तुमचा जबाब व्हायचा ना अजून. बघ आता कसला जो नाही का इतिहासाचा. या आणि सांगा पटापट इतिहास गावचा. सांग. फक्त तो या कमानीचं सांगायचं का गावाचं सुद्धा? अहो सांगा कुठला बी, काय फरक पडतोय. बरं सांग. माझ्या आजा पंचानं सांगितलं होतं बरं का, तर एक राजा होता, लय जुलमी. हे चाचा नीट ऐक. मारत्या तू लिहायला घे. हा द्या ते कागद द्या. हा. तर एक राजा होता, सरपंच लय जुलमी. तर एकदा ह्या गावातल्या पोरीवर नजर पडली त्याची. हा. 5 पोरीसनी धाडून द्या म्हणला. असंच त्याच्या घरी राहायला दासी म्हणून. तर पुरी काय जायला तयार होईना. राजा कसला राक्षसच होता त्यो. तर पुरी काय जाईना. राजा चिडला. राजानं आपलं सैनिक धाडून दिलं पुरीशी न्यायला. मग काय गावातली 10 तरणी पोरं पाय रोवून उभा राहिली. त्या इत्त राजाच्या 500 सैनिकांनी कापून काढलं. 10 लोकांनी. हो. राजाला हे कळल्यावर राजानं आणि सैनिक काढलं. आणि हो. मग काय झालं? पण त्याच्या समोर नाही टिकली. बर मरू पत्तर राजाचा एक सैनिक मारला बघा. राजाला हे कळल्यावर राजा स्वतःला इत्त. हो. आणि तो येऊन पोरांचं लय कौतुक केलं बघा. आणि त्या पोरांची आठवण म्हणून त्या इथे कमान बांधली त्यांच्या सन्मानासाठी. त्या पोरींचं काय झालं? कुठल्या पोरी? नाही का तो न्यायला आला होता. त्या होय ती कमान बांधायच्या आधी घेऊन गेला राजा. तर तेव्हापासून कमानी तो बी आहे. बरं मारत्या ते लिहूनच नाही हे ताटामध्ये नाही सांगितलं. लिहिलंय पर मी काय म्हणतो, कट्टा आला बघा. असं कसं अजून कोणी राहिले का बघा. अजून कोण राहिलं का बघा. म्हणजे झालं की सगळे. हो असे कसे झाले? हो ग्रामसेवक सांगा की झाले सगळे ते. झाले ना सगळे. चाचा झाले, सुगंधाबाईंनी झाल्या, कांबळे साहेब झाले, मास्तर बी झाले, मास्तर बी झाले की. हो असं कसं अजून मी आहे, सरपंच आहे, आणि कोण असेल तर बघा त्या लिस्ट मध्ये. सरपंचांचं काय नसतो. आपण सगळे जिकडे तिकडे सरपंच. हो असं कसं सरपंचाचं काय नसतं. हो इतिहासाची गोष्ट आहे ती, तिथे लिहायला नको का. आणि आता तर आपण पृथ्वीच्या बाहेर चाललाय आपला इतिहास, मग तो नीट लिहायलाच हवा. हा ते काही नाही, पहिलं सरपंचाला बोलायला सांगा. हा बरं ठीक आहे. बोलतील सरपंच. बोलतील की जरा शांत घे की. अख्खी रात्र आहे ना मग, आणि असं बी किती माणसं आहेत मग. हो आपल्याला नुसतं इतिहास ऐकवायचं नाहीये, तर तो लिहायचा पण आहे. आणि पुरावे तसे पुरावे शोधून पुराव्याची नोंद करायला हवे. करेक्ट आहे. अभि देखो या कमानीवर पुराणातल्या आयाती लिहिल्या, म्हणजे ही कमान मुसलमानानेच बांधली हे तर सिद्ध होतं. आणि त्या दगडावर नाही, शिलालेखावर रे चाचा. हा त्या शिलालेखावर सगळं लिहिलंय. मग आम्ही सांगतोय तो इतिहास खोटा आहे की काय? अहो पुराणात उल्लेख आहे या जागेचा.
स्वर्गाला जाण्याचा मार्ग बरोबर या कमानीच्या मधून खालून उघडा होतो असं लिहिलंय त्यात. एवढंच कशाला, तुकाराम सुद्धा आधी इथूनच सध्या वैकुंठाला जाणार होते, पण नंतर त्यांनी विचार बदलला. एवढं सगळं लिहिलंय त्या शिलालेखावर. मग ते आमच्या भाषेत कसं काय? हो, कोणी सांगितलं मला तुमच्या भाषेत आहे म्हणून? आणि तुमची भाषा अरेबिक कशी हो? कशी म्हणजे? कुराण अरेबीमध्येच आहे ना. हो, पण त्यात जे काही लिहिलंय त्याचा अर्थ कळतो का तुम्हाला? म्हणजे काय? म्हणजे काय तुम्हाला कुराण फक्त वाचता येतं हो, लिहिता बोलता कुठे येतंय? आणि काय हो, तुमच्या पिढ्या याच गावात किंबहुना महाराष्ट्रात वाढलं असंच समजूया आपण. पण तुमची भाषा मराठी नको का? आणि आता पण तुम्ही मराठीच बोलतायत ना. हो, उगाच डोक्यात जाऊ नका. हो संतांच्या इकडे बसलं ते समोर नाही म्हाताऱ्याला. हो काय हे राव की चला दोन खोट घेऊन का सव्वाला करूया. नाही नको, आपण एका महत्वाच्या कामासाठी आलोय, ते आधी करू. हे करूया की. तर चला दोन खोट घेऊ. नाही नको. ठीक आहे, आम्ही घेतो. येऊ काय साहेब? हो काबडे नावावर चिन्ह असत तुम्ही हो. अभ्यास करावा लागेल. आता यात कसला अभ्यास करायचा? दोन खोट घ्यायचा आपलं द्या. काय म्हणतो सरपंच, हा. त्यांचा मी बघतो, तुम्ही घ्या. असं आहे होय. चाचा या जरा तिकडे जाऊन आपण या काहीतरी तोडगा काढूया. हा चलो हो, चल. मास्तर आता समजे हिथच बसलेत ते काय व्हायचं ते होऊ दे की हिथच. नको, आमच्यातलं साठा लोटा बाहेरच्या बाहेर मिटवावं हा. लागतं. तुमच्या सिस्टीम मध्ये तोडगा नाही त्याचा. तुमचं चालू द्या. चलो मास्तर. ठीक आहे. ए तिकडे फुटा समजून घ्या की मास्तर सरपंच. पाहिलं हे मारी म्हणजे मी नाही त्यातला आणि कॉलेजला लावतो आतला. तुम्ही घ्या बिंदास घ्या घ्या घ्या. आणि काही कमी पडलं का नाही मग आणूया अजून बरं. काय घेताय का? नाही नको, तुम्ही घ्यायला माझी काही तक्रार नाही या. आता तर म्हणत आता काम महत्वाचं आहे म्हणून. हो तसं नाही, म्हणजे माणसाला 4 घटका विरुंगला हवाच नाही का? हा हे पटतंय तुमचं. या 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 इथं बसा हे खावा काहीतरी या. नाही नको, द्या आता काहीतरी खायला. द्या हे त्यांची ते 8 रुपयाची शेंगदाणे. बलगडी दिली. त्यांना ते की बस किती भरणं त्यांचा करा असते. थोडी किंचित तुम्ही बरा ग्लास मी हो पण तुम्ही खरंच सगळं खायचं. का हो, तुम्हाला शंका वाटते? नाही का कपड्यावर वाटत आहे घेतात जर. नाही किंचित थोडी मी आलो. कुठे झाला तिकडे जाऊन तिकडे आपण इथे म्हणजे अहो जाओ काळे साहेब, अहो तो खांब सुका ठेवत नाही गावाले. Yes. मी काय म्हणतो कांबळे आणि मास्तर ते मारत्या. मी काय म्हणतो देऊला समजा ये बस. आता फक्त काय साहेबात जबाब घ्यायचा. साहेब घ्यायच्या सगळ्यांचा जायचं आपापल्या घरी. करतील का सगळे लोक साहेब? करतील की काय नाही करणार. नाही म्हणजे एकमत व्हायला पाहिजे ना. याला ते बी आहे रे. पिल्यावर होईल फक्त. ए मारत्या गलास दे की साहेबांचा. मग बरं त्यांना पटकीने बसा काय साहेब बसा. एवढा वेळ नाही ना पटकी. हो दमाने काय मला ऐकू यायला लागलंय. काय ऐकूया लागलाय? हा दमाने घ्या. मला असं चढायला लागली की वा हरभरी दमान हो दमान
सविस्तर अभ्यास करायचा गरज आहे हो. किंवा एखाद्या भाषा तज्ञाला बोलून त्या शिलालेखावर काय लिहिलंय ते जाणून घ्यायला हवं. शिवाय शिलालेखाचा काय की स्टोन पुढे मिसिंग आहे. माझी वा अहो म्हणजे हा शिलालेख ना पूर्ण नाहीये. याच्यात काही दगड हरवले ते शोधून ना सांगायला पाहिजे. म्हणजे जे चित्र समोर येईल ना त्यावरून या वास्तूचा नक्की इतिहास कळेल आपल्याला. कसले दगड हो हे बघा हे असले दगड. असले दगड तरी बघितल्यासारखं वाटतं. नाही 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 अरे मी तर कुठं तरी हेच बघितलं असेल तुम्ही. अरे तू घे की मारता तुझ्या गलाच लोक तुमच्या घराबाहेर दगडाची एक पाठी आहे. मारत्या मास्तर त्याच्या कुठे गेला बाकीचा इकडे या बापरे. कुठं दगडात धोंड्यात अडकताय का? हा? काय म्हणतो इलेक्शन आलंय तोटा आणि त्याचं बघ कुठं दगडात धोंड्यात अडकताय तुम्ही? तरी बी ह्यो दगड कुठंतरी काय काय काही दगडाचा विषय चालू आहे का? अरे 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 काय हो काय? नाही ना. तुम्ही म्हणलात ते कमानीवरचं दगड कुठं असतील याची चर्चा करू. ती दगड सापडायला हवे ना त्याशिवाय कोडं सुटणं अवघड आहे. कोडं आधीच सुटलंय काळे साहेब. मी आधीच सांगितलंय बहुतच सुपाचे अवशेष आहे. अहो माझं आहे का आमचं खातं जास्त पुरत नाही आणि सनातन पण आहे. सनातन फक्त आमचा धर्म आहे, आमची संस्कृती आहे, आमचे संस्कार आहेत आणि तेच राहतील. भांडून काय उपयोग आहे का? मी सांगितलेला इतिहास तोच आहे ना. तुम्ही किती डोकं फोडलं ना तर मी सांगितलं ना तोच इतिहास लिहावा लागणार. तुमची काय काळजी करायची ती करा. हे बघा तुम्ही म्हणाल का नाही तुम्ही समजे म्हणाल तसा इतिहास लिहा. सगळ्यांच्या संमतीने लिहिला पाहिजे ना नाही करायचंय बरोबर. नाही हो संमती नाही पुराव्याशी लिहिला पाहिजे. आणि त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे दगड हरवलेत ना ते सापडले पाहिजे. ते सापडले तर तरी बी एक गोष्ट बाकी आहे. सरपंच एवढे सगळे जमा असले तरी या लिस्ट मध्ये एक कलाकार बी पाहिजे. आता शोधला की गावात आता गावात एकतर कलाकार आहे का? माझ्या भावाचं पोरग आहे की काय करताय ते? बोरड रंग होत घराचं दुकानाचं. पेंटर नाही कलाकार पाहिजे कलाकार. ते नाचणार ते गाणार ते नाटकवाले असतात का नाही तसला नाटक पाहिजे. आता तसला कुठून शोधायचं? मी काय म्हणतो म्हणजे पटते का बघा शांत उद्गाव करतात फडालाय नव तमाशाचा. बघा कोणी गाव नाही का? आणि सरपंच शांत उद्गावाचं कुळ आपलंच गावचं. मी काय म्हणतो आपण प्रोटोकॉल प्रमाणे जायला हवं. म्हणजे जसं जर यादीत त्या एखाद्या कलाकाराचं म्हणणं ऐकावं असं नमूद असेल तर तमाशातल्या कलाकाराला काय बोलवायला हरकत नाही. तसं पण ते इथले मूळचे इथे असतील तर त्याला काहीतरी माहिती असेल थोडीफार. पण शांत उद्गाव का जाऊन जमाना झाला. ही तिची तिसरी का चौथी पिढी आहे. काही गोष्टी पिढ्यात पिढ्या चालत आलेल्या असतात तो. मारते इकडे जातोस का? जातो पण त्याला सांगू काय म्हणजे यायला नाही म्हणजे ऐक त्यांना सरकारी काम आहे असं बी सांगा. एक मिनिट त्यासनी पेन्शन मिळणार आहे त्याचं काहीतरी म्हणून सांगा. मास्तर जा मारते जा. ही बकुळा हिचा सगळ्यांना लागलाय लढा. केसानं कापते बरं का गळा. वाटत फड दिसला की पटकन वळा. बाई
या वाट्याला कसं काय तुम्ही कुठे येते आमच्या वाटेला आईला मारता गेला तिकडे पडला काय रे त्यो बाजूलाच पडलाय अरे, अरे, काय झालं वाटतं? चल, चल, चल. फड पडलाय आता गावात जत्रा आहे म्हटल्यावरती 4-5 सुपाऱ्या मिळतीलच की मग आमच्या पण घ्या की 2 सुपारी म्हणजे एक गावातली आणि एक वस्तीवरच्या हनुमान जयंतीची घ्या की. हा. बरं आता आला तर इकडे थांबायचा. नाही मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की 12 हो चैत पुनवेची रात आज आली या भरात धड धड काळजात माझ्या माईना कधी कवा कुठं कस जीव झाला येडपीच त्याचा नाही बरं कसा तोल राहीना राखली ती मर्जी तुमच्या जोडीनं मी आले फिरतीच्या या रंगी राया चिंबोली मिठाले राया सोडा आता तरी काळ येणं नाही बरी पुन्हा भेटू तेव्हा तरी सजना मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की 12 मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की 12 मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की 12 कसं बाई जडता माग माग फिरता असं काय करता दाजी हिला भेटा की येत्या बाजारी 10ची गाडी गेली ना